नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आज 6वा दिवस आहे. एक आठवड्याचं हे अधिवेशन होतं आणि आठवडाभरामध्ये निश्चितच विदर्भाला न्याय मिळणार का? आपल्यासोबत अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण भाऊ तायडे, जाणून घेऊ त्यांच्या काय प्रतिक्रिया. आज गेल्या 25 वर्षापासून जे अपूर्ण प्रकल्प होते अचलपूर मतदारसंघातील राजना प्रकल्प आहे, वास्को प्रकल्प आहे, बोर्डी नाला आहे आणि राजुरा प्रकल्प आहे. राजुरा प्रकल्पाच्या पुनर्वसनाबद्दल त्याची बैठक 2 तारखेला 5 तारखेला घेतलेली होती आपले डायरेक्टर. आणि आज सन्माननीय मंत्री गिरीशजी महाजन यांच्या दालनात सुद्धा एक बैठक झाली. त्या चारही प्रकल्पाला जो निधी आहे, नियत व्यय आहे, त्याच्यानंतर काही त्याच्यात दायित्व आहे, या सगळ्या गोष्टीचं निरसन करून त्याला जवळपास पीडीएन करता 157 कोटी आणि उर्वरित जे रक्कम आहे 64.64 आणि पुनर्वसनासाठी 43 कोटी अप्रॉक्सिमेटली, हे सगळे मंजूर करून आता ते अंतिम टप्प्यात आहे. काय म्हणतात की 7 दिवस खूप कमी झाले हिवाळी अधिवेशनासाठी. विदर्भाला अनुशेष पूर्ण भरला गेला नाही, म्हणजे विदर्भाच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे. ते कर्जमाफीचं तर सांगितलेलं आहे ना. कर्जमाफीचा तुम्ही प्रश्न म्हणजे 30 जूनला आधी होईल असं सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्याच्यामुळं कर्जमाफीचा विषय तर होणारच आहे, परंतु अनुशेषाचा विषय झाला तर हे कशाचं देतो काय. आज जे 4 प्रश्न माझ्या मतदारसंघातले मार्गी लागले, म्हणजे अनुशेष भरून निघण्यासाठी हे तर कोणी 25 वर्षात करू शकलं नाही किंवा होऊ शकलं नाही. आता ते पूर्णत्वात जात आहे. ते 7 दिवसाचं अधिवेशन जरी असलं तरी प्रश्न मार्गी लागणं हे फार महत्वाचं आहे. प्रश्नाला न्याय मिळणं, लोकांना न्याय मिळणं, शेतकऱ्यांना न्याय मिळणं, सर्व स्तरातील लोकांना न्याय मिळणं हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळं 7 दिवस काय 15 दिवस काय. अचलपूरच्या विकासाचं अजून आपलं व्हिजन काय? येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटते चांदूर बाजार नगरपालिका तुमच्या हातात येणार आहे आणि अचलपूरही येणार आहे. म्हणजे दोन्ही नगरपालिका आणि आमदार एक म्हणजे एक मोठा एक आपल्याला विकासाचा एक नाही. आता गोष्ट अशी आहे की नगरपालिका आतापर्यंत अस्तित्वात नव्हती दोन्ही ठिकाणी, तरी पण जे कामं जे हे आहे ते रुकलेले नाही. जो राज्य शासनाच्या वतीनं डीपीडीसीच्या माध्यमातून वित्त आयोगाच्या माध्यमातून जो निधी यायला पाहिजे तो निधी आलेलाच आहे. त्याच्यामुळं येणारच आहे भविष्यात सुद्धा. आता ते जनप्रतिनिधी म्हणून एक प्रभाग वाईज एक शहरापुरतं एक मुख्य हे व्यवस्था अध्यक्षाच्या रूपाने नगरसेवकाच्या वेगवेगळ्या नगरसेवकांच्या रूपाने ते येणार आहे. त्यामुळे अजून सोपं होईल आणि चांगलं होईल. किती अंदाज आहे किती नगरसेवक अचलपूरमध्ये? 41 नगरसेवक आहेत आणि चांदूर बाजारमध्ये किती नगरसेवक? 41 पैकी 38 लढलो तरी असलो तरी त्यातले 7 असे ठिकाण आहे 38 पैकी की त्या ठिकाणी म्हणजे विशिष्ट समाजातील लोक जास्त असल्यामुळे तरी पण 300 400 200 असे मतं असल्यामुळं त्यामुळं ते थोडस चिन्ह पोहोचलं पाहिजे यात उद्देशाने टाकलेले होते. आणि मागच्या वेळेस 7 नगरसेवक निवडून आले होते आतापर्यंतच्या भारतीय जनता पार्टी. कदाचित तेवढे किंवा त्यापेक्षा जास्त येतील, परंतु मी सामान्य घरातील सामान्य व्यक्तीला, यंग मुलांना, युवकांना तिकीट दिलेली आहे. आता तिथे एक वेटर मुलगा आहे, एक म्हणजे शेवचिवड्याचं दुकान बाजारात विकते असा एक पोरगा विकी गुप्ता नावाचा. म्हणजे असे अनेक उदाहरण देता येतील की सामान्य कुटुंबातील व्यक्तींना मी तिकीट दिली, आम्ही सर्वांनी तिकीट दिलेली आहे. आता बघू किती होते. एक शेवटचा प्रश्न, अमरावतीचं रेल्वे स्टेशन स्थानांतरित करून त्याला अत्याधुनिक करावं, जागा वेगळी करावी, खासदार बोंडे साहेबांनी असं वक्तव्य केलेलं. आणि आपल्याला वाटते का अमरावतीचं रेल्वे ब्रिज बंद आहे, रेल्वे स्थानांतरित? नाही, आता ते केंद्राचा प्रश्न आहे आणि ते राज्यसभेचे खासदार आहे. त्यांना तसं अमरावतीच्या दृष्टीनं असं वाटलेही असेल कदाचित. माझ्यासारख्या व्यक्तीला एक सामान्य व्यक्ती म्हणून विचारत असाल तर ते तिथं राहिलेलं बरं.